हे पवनसूत, ह्यानंतर आपण कुठे जाणार आहात? हे नाथ, मी स्त्री राज्याच्या दिशेने चाललेलो आहे. तुमच्या मनात जे काही आहे ते निसंकोचपणे विचारा. स्त्री राज्य हे काय आहे? मला पण कल्पना नव्हती, पण जिथे सर्व स्त्रियाच राहतात असे हे स्त्री राज्य. हे वायुनंदन, आपण तर आजन्म ब्रह्मचर्य व्रताचे पालन करता आहात. असे असताना स्त्री राज्यात आपण जाण्याचे कारण काय? ही सीतामाईंची इच्छा आहे आणि मला त्यांच्या आज्ञेचं पालन करणं आवश्यक आहे. परंतु आपले ब्रह्मचर्याचे व्रत असतानाही सीतामाईंनी आपल्याला हे कार्य का सोपवले? हे नाथ, सीतामाई या माते समान आहेत आणि त्यांना असे वाटते की मी संसार केल्याने सुखी होईल. परंतु मी जरी स्त्री राज्यात जात असलो तरी श्रीरामांनी मला सांगितले आहे की तुला स्त्रियांशी संग करण्याची आवश्यकता नाही. केवळ तुझ्या उच्छ्वासानेच स्त्रिया गर्भवती राहतील. याचा अर्थ सीतामाईचे वचनही पाळले जाईल आणि आपले ब्रह्मचर्याचे व्रतही टिकून राहील. परंतु स्त्री राज्यात आपण किती काळ थांबणार आहात? ते मलाही ठाऊक नाही. प्रभू श्रीरामांची जशी इच्छा तसेच घडो. चंदा, हे चंदा, अगं ध्यान कुठं आहे तुझं? आज चल, तुला काहीतरी सांगायचं आहे. अलख निरंजन, अहो बघा कोण आलंय. मी आले. सुखी रहा. हाच आशीर्वाद पाहिजे होता. आमचं गरिबाचं घर आहे, लेक आहे.
काही का असेना पण हाताला काम आहे. फक्त कोणाची दृष्ट लागायला नको. पुढच्या काही दिवसांसाठी डोळ्यात तेल घालून आपल्या लेकीची काळजी घ्या. तिच्या डोक्यावर संकट आहे. आदेश. अहो, साधू बुवा असं का म्हणाले असतील? माझ्या लेकीला जर काही झालं ना तर मी जिवंत नाही राहू शकणार. हवं काय सांगायचं आहे? अगं मी रानात जात होतो तेव्हा गावाच्या बाहेर एका मांत्रिकाला बघितलं. मांत्रिक? तो कसं काय? ते मला बी काही माहित नाही, पर तो असतो इथंच. बरं मग पुढं काय झालं? म्या जात होतो, त्यासने बघितलं आणि म्या थांबलो. त्याने मला बोलिवलं आणि मला विचारलं काय काम आहे म्हणून. तुम्ही काय सांगितलं? मग म्या म्हटलं एक काम आहे, माझ्या बायकोला चालता येत नाही, आदू आहे ती. असं मग काय म्हणलं ते? त्यांच्याकडे काही इलाज आहे वय? म्या माझी अडचण सांगितल्यावर म्हटले म्या इलाज करतो. आता इलाज करायचा म्हणजे पैका तर लागणारच. एवढा पैका कुठून आणायचा? अगं नाही, हवं तो काय फुकट करणार आहे वय? अगं नाही, म्या विचारलंय समज त्याला. एक नवा पैका घेणार नाहीत बघ आपल्याकडं ते. खरंच पैका नाही घेणार? होय, शेजारच्या गावातले बी लोक होते तिथं. असं म्हणजे खरा माणूस दिसतोय. होय असल. देवा, असं जर असेल ना तर तुम्ही जाऊन या त्याच्याकडे. अगं म्या विचारीनच, पर तुझ्या आजारावर इलाज आहे म्हणजे तू येणार नाही होय? हवं म्या अशी आदू, म्या कशी जाणार? त्यात काय, मी आहे तुझ्या संग, आपण जाऊया. मग ठीक आहे, बघू तरी तो काय इलाज करतोय. तो समधी पिढा नाहीशी झाली ना तर लय बरं होईल. हे देवी, सर्वत्र चर्चा आहे की श्री हनुमंतराय स्त्री राज्यात गेलेत म्हणून. हे सर्व लोकांना समजायलाच हवे होते. त्यात लपवून ठेवण्यासारखे काहीच नाही. देवी, प्रजेतील काही लोक आपल्या बाजूने बोलतायत तर काही आपल्या विरोधातही बोलतायत.
लोक काय बोलतात याचा विचार मी करणार नाही. हनुमंताचे कल्याण व्हावे ह्याच उद्देशाने मी त्याला स्त्री राज्यात पाठवले आहे. नमस्कार देवी. देवी, स्त्री राज्यामध्ये हनुमंतरायांनी प्रवेश केला आहे. मैनावतीकडून काही संदेश? मैनावती देवींनी संदेश दिला आहे. तो घेऊन आपले सेवक अयोध्येच्या दिशेने निघाले आहेत. इतका मोठा प्रवास करून हनुमंत अखेर स्त्री राज्यात पोहोचला. कडेला सर्व स्त्रिया असताना त्यात हनुमंत कसा राहतो हे महत्वाचे ठरेल. मैनावती कुणी सामान्य स्त्री नाही. ती हनुमंताकडे फार अपेक्षेने पाहते आहे. हनुमंत तिच्यासोबत राहावा एवढीच तिची इच्छा असणार. तू नाही त्या गोष्टीचा आग्रह धरू नकोस, अन्यथा मला यात हस्तक्षेप करावा लागेल. परंतु प्रभू, जे ठरलेले आहे त्यात तुमचीही सहमती होती ना? ते तसेच घडावे अशी माझी इच्छा आहे. प्रभू, ह्यात तुम्ही हस्तक्षेप करून मैनावतीला दुःख होईल असे काहीही करू नका, अशी माझी विनंती आहे. सीते, हनुमंताला आता जे योग्य वाटेल ते करू द्यावे. या प्रसंगी मैनावती आणि हनुमंत या दोघांवर अवलंबून आहे की दोघांनी पुढे कसे जायचे. यापुढे भ्रमण करताना श्रीरामांचा तुला एक संदेश मिळेल. त्याला नकार देऊ नको. अहो, मला आपल्या नंदिनीची फार काळजी वाटते. काळजी करण्यासारखं काय झालंय? ते दारावर आलेले साधू बुवा काय म्हणाले लक्षात आहे ना तुमच्या? हो, आहे लक्षात. पण तू काही काळजी करू नको, तसं काही होणार नाही. हो, पण ते साधू बुवा कोणी साधे सुधे वाटले नाहीत. ते निश्चितच कोणीतरी सिद्ध पुरुष असणार. हे बघ रुक्मिणी, तसं काही जरी असलं तरी आपलं नंदिनीवर लक्ष असतंच ना ग. हो, ते आहेच. ती अंगणात जरी खेळत असली ना तरी चंदाचं तिच्याकडे लक्ष असतंच. मग कसली काळजी? अहो, मी एक सांगू का? काय झालं? अहो, ज्या अर्थी ते साधू बुवा नंदिनीवर काहीतरी संकट येणार म्हणाले, त्या अर्थी निश्चितच काहीतरी होणार. तुला नक्की काय म्हणायचंय? अहो, ते साधू बुवा नवीनच गावात आलेले दिसत आहेत. आपण त्यांना शोधूयात का?
का? त्याने काय होणार आहे? आणि ते सापडतील का? ते आपल्याला शोधल्याशिवाय कळणार नाही. आपण त्यांना एकदा भेटू आणि जर काही वाईट घडणार असेल तर त्यांना उपाय विचारू. बाबा तुम्ही कुठे जाताय? मी येऊ तुमच्या बरोबर? नाही नंदिनी, तू आता घराबाहेर कुठेही जायचं नाही. नंदिनी, बाळा तू अंगणात जाऊन घे. तू इतकी काळजी करू नको. मी स्वतः जाऊन ते साधू बुवा कुठे दिसतायत का ते बघेन. होय, त्यांची खरंच भेट झाली तर बरं होईल. महाराज, तुम्हाला काय वाटतंय की येईल म्हणून? अरे माणूस अडचणीत असताना की काय बी करायला तयार होतो या. तो येणार म्हणजे येणारच. महाराज बघा तो आलाच. काय रे, मग काय करायचं ठरवलंयस? माझी अडचण ठेवायची तुम्हासनी. नुसती अडचण मला ठाव असून उपयोग नाही. या काय सांगतो तो उपाय बी तू करायला पाहिजे. होय महाराज, तुम्ही जो उपाय सांगाल तो करायला मी तयार आहे. असं खरंच करशील वय? माझ्या बायकोला बरं वाटावं म्हणून मी काय बी करायला तयार आहे. तुझा ह्यांच्यावर भरोसा आहे ना? मग तुझी अडचण दूर झाली समज. तुझी अडचण दूर करायची असेल तर तुला बळी द्यावा लागेल. कोंबडं कापायचं असेल तर सांगा, मी समधी व्यवस्था करतो. अरे तुझी अडचण लय मोठी आहे. कोंबडं कापून काय होणार आहे? मग तुमच्या मनात काय आहे ते सांगा, ते मी करतो. ये इकडं बस. बघ, कोंबड्याचा नाही लहान पोरीचा बळी द्यावा लागल. काय? होय. काय रे, एकदम गप कशा पाय झाला? उपाय करणार आहे ना? नाही म्हणजे लहान पोरीचा बळी द्यायला लागल. होय, तरच तुझ्या बायकोला बरं वाटल आणि तुला पोर बी होईल. महाराज, मला नाही वाटत हे वास्त काय करायला तयार होईल. हे बाबा, जमलं तर कर, नाही तर राहू दे. असं नाही, पण माझी बायको बरी होईल ना? हे बघ, तुला भरोसा नसेल तर उठ आणि चालायला लागितून निघ.